दादा काय सांगाल, उमटे धरण जे आहे त्या धरणाच्या बाजूला संपूर्णतः जो गाळ साचला आहे ते गाळ काढण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, काय सांगाल, काय नाव आपलं? नमस्कार, माझं नाव रुपेश पाटील आणि मी आज ग्रामस्थ महाजनेच्या वतीने उमटे धरण संघर्ष कमिटीने जे आमची आज नेमणूक केली होती, एक विनंती केली होती की प्रत्येक गावातील 2 प्रतिनिधी इथे असायला पाहिजे, जे मोठ्या प्रमाणामध्ये इथे गाळ काढण्याचं हे एक कार्य चालू आहे, एक समाजकार्य चालू आहे आणि त्यासाठी मी आणि माझे सहकारी मित्र श्री देवीदास हरिचंद्र थळे ते इथे उपस्थित आहेत। सकाळी 9:30 वाजल्यापासून आज 6 वाजता आम्ही इथे थांबलोय आणि जे पण इथे काही मदत कार्य लागते इमर्जन्सीमध्ये पोकलँड्स आहेत, JCB आहेत, त्यानंतर डंपर्स आहेत, त्यांना जे पण काही मदत लागते ते मदत पुरवण्यासाठी आज आम्ही इथे महाजने ग्रामस्थ आणि उमटे धरण संघर्ष कमिटीच्या वतीने आज इथे आम्ही आहोत। आज हे जे समाजकार्य आहे, गेली 6 वर्ष हा संघर्ष चालू आहे उमटे धरण संघर्ष कमिटीच्या माध्यमातून। आज 44 गावं आणि 36 वाड्यांचा हा पाणी प्रश्न आहे आणि आज ह्या पाणी प्रश्नावर एक जी नांदी जी आहे, ही जी सुरुवात आहे, ही आदरणीय श्री अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत शेठ यांच्या माध्यमातून याची सुरुवात झाली आणि मी नेहमीच सांगेल की पक्षपात आणि राजकीय ह्या ज्या गोष्टी आहेत, राजकारण बाजूला ठेवून मी आमच्या विभागातील सर्व सरपंच असतील, माजी आजी, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, त्यानंतर पंचायत समितीचे जे पण सदस्य असतील त्यांनाही मी हात जोडून विनंती करेल एक ग्रामस्थ म्हणून की आपण सुद्धा या उमटे धरणाच्या ह्या ऐतिहासिक गाळ काढण्याच्या या प्रक्रियेला आपण एक हातभार लागावा, सिंहाचा नाही परंतु खारीचा हातभार आपल्या माध्यमातून लागावा। यासाठी आपण जी पण मदत पुरवता येतील ती पुरवणं फार गरजेचे आहे, कारण आज इथे 3 दिवसापूर्वी इथे 2 डंपर्स होते आणि 1 पोकलँड होती। त्याच्यात आज आनंदाची गोष्ट की प्रशांत शेठच्याच माध्यमातून आज आणखी 1 पोकलँड आणि आणखी 2 डंपर्स इकडे आलेत, म्हणजे आता जवळजवळ हा 6चा इक्विपमेंट्स इकडे आहेत ज्या इथे हा गाळ काढण्यासाठी मदत करतात। मला जनतेसाठी किंवा आमच्या ह्या विभागातील सर्व राजकीय कार्यकर्त्यांना हे सांगायचं आहे की आपण सुद्धा ही मेहनत किंवा एक मदत म्हणून आम्हाला हे सहकार्य करा, कारण हा जो गाळ आहे इथे लगेच ह्या 2 आणि 6 डंपर्स आणि पोकलँड्समधून हा निघणारा गाळ नाही आहे, कारण जवळजवळ धरणामध्ये 70% गाळ बाकी आहे आणि हा गाळ काढण्यासाठी काही वितीन्स, कारण पावसाचे दिवस आलेले आहेत आणि या पावसाच्या दिवसामध्ये फार वेळ कमी आहे आणि जास्तीत जास्त गाळ काढायचा आहे। त्यासाठी मी हात जोडून विनंती करेल ॲज अ ग्रामस्थ आणि या विभागातील स्थानिक म्हणून, आणि स्वतः मी हे पाणी टंचाईचे प्रश्न मी बघतोय, कारण आमच्या ज्या आई बहिणी माता भगिनी आहेत या रात्री 12-12 वाजेपर्यंत या पाण्याची वाट बघत असतात आणि मी पुन्हा एकदा आणि हा प्रश्न जो आहे हा कुठेतरी मार्गी लागण्यासाठी आज आम्ही इकडे एक मदत कार्य म्हणून इथे आहोत। सो मी वन्स अगेन विनंती करेल की आपण जास्तीत जास्त मदत करून आम्हाला इथे उमटे धरण संघर्ष कमिटीला दिलेली आम्ही जी हाक आहे त्याच्यासाठी मदतीचा एक हात पुढे आपण करावा, एवढंच मी सांगू। बरोबर संदर्भात मी आणखी आभार मानू शकतोय की जेव्हा ह्या अभियानाला सुरुवात झाली गाळ काढण्याचे हे उमटे धरणातील, तेव्हा सन्माननीय नगराध्यक्ष प्रशांत शेठ यांनी सुरुवात केली, परंतु आनंदाची गोष्ट की आजही आणखी काही डंपर्स आणि काही पोकलँड्स ज्यांना संघर्ष कन्या म्हणून उल्लेखलं जातं अशा चित्रलेखा पाटीलताई त्यांनी सुद्धा आज मदत केलेली आहे। म्हणून मी या आणखी आमच्या विभागातील राजकीय आणि काही जे पण सामाजिक संस्था आहेत आणि कार्यकर्ते आहेत त्यांना मी विनंती करेल की आपण जास्तीत जास्त मदत पुरवावी। त्याचप्रमाणे मी तळागाळामध्ये येऊन आज ही जी बातमी आहे, गेली 6 वर्ष आम्ही ज्या पद्धतीने उमटे धरण संघर्ष कमिटी काम करते त्याच पद्धतीने ही बातमी अधिकाऱ्यांपर्यंत किंवा ह्या जनतेसमोर एक सोशल मीडिया असेल किंवा मीडियाच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम मॅक्स महाराष्ट्र करते आणि मी अभिनंदन किंवा मी धन्यवाद देईल खूप खूप की मॅक्स महाराष्ट्राच्या सर्व मॅनेजमेंटला आणि पत्रकार बंधूंना की आपण ही आमची बातमी आमच्या मनातलं जे पण काय बोल आहेत हे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण काम करतायत। आपल्यालाही मी शुभेच्छा देऊ इच्छितोय मॅक्स महाराष्ट्राच्या सर्व टीमला आणि पुन्हा एकदा मी एक आवाहन करेल की विभागातील सर्व राजकीय आणि सर्व सामाजिक संस्थांना की जास्तीत जास्त मदत आम्हाला इकडे आपण पाठवण्यासाठी मदत करावी। धन्यवाद।